सिंधू जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांचं आरोग्य यंत्रणेवर पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे। आज या त्यांच्या मतदारसंघातले देवगड असून दे, वैभवडी असून दे, कलकोटी असून दे, या वैद्यकीय अधीक्षकाचा चार्ज वरती सर्व ही आरोग्य केंद्र आहेत। त्या ठिकाणी जे अन्य डॉक्टर लागणार आहेत ते डॉक्टर अजून दिले गेलेले नाहीत किंवा डॉक्टरबाबत त्यांनी कुठे प्रयत्न केलेले दिसत नाहीत। त्यामुळे येणाऱ्या आता सीझनमध्ये लोकांना लागणारे डॉक्टर, लोकांना लागणाऱ्या आज खाजगी डॉक्टरांची जनतेला परवडणारं नाही आहे। या सरकारने केलेली महागाई आणि या सरकारने असलेली सर्व महागाईमुळे आणि आरोग्याचा खर्च करण्याकरता जनतेकडे आता पैसा राहिलेला नाही आहे। त्यामुळे शासनाची आरोग्य सेवा सुधारण्याकरता पालकमंत्री पूर्णतः असमर्थ ठरलेले आहेत। सावंतवाडी तालुक्यात मल्टी स्पेशलिस्ट आणणार म्हणून बोंब केली जाते, पण सावंतवाडीतल्या ट्रॉमा केअर सेंटर असून दे किंवा कणकवलीचं ट्रॉमा केअर सेंटर असून दे, या ट्रॉमा केअर सेंटरला डॉक्टरच उपलब्ध दिलेले नाही। त्याचप्रमाणे या असलेल्या सावंतवाडीमध्ये जे आज अधीक्षक आहेत ते उद्या निवृत्त होणार आहेत। निवृत्त झाल्यानंतर तेही डॉक्टर त्या ठिकाणी त्या चार्जवरती असणार। तिथे 12 डॉक्टर कमी आहेत, कणकवलीमध्ये डॉक्टर कमी आहेत, अशा पद्धतीने कुडाळमध्ये डॉक्टर कमी आहेत, वेंगुर्ल्यात कमी आहेत, मालवणमध्ये कमी आहेत। अशा पद्धतीने जिल्ह्यातल्या आरोग्याचा खेळखंडोबा या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यातल्या जनतेला आरोग्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आणि तो खाजगी डॉक्टरांकडे। आज स्वतःचे असलेलं खाजगी हॉस्पिटल त्या ठिकाणी पण चांगली सुविधा मिळत नाही। अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की त्या ठिकाणच्या असलेल्या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारची पेशंटला बिलं दिली जात नाहीत। ती बिलं देतात ती फक्त त्यांच्या जे क्लेम करायचे त्यांना देतात, पण सर्वसामान्य माणसांना बिल दिले जात नाहीत। म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्याचा बट्ट्याबोळ आहे। सिंधू जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमध्ये जे स्टाफ टेम्पररी स्टाफ दिले आहेत ते बरेचसे आपले कार्यकर्ते भरलेले आहेत, त्यामुळे तेही तिथे आरोग्य सुविधा द्यायला असमर्थ ठरलेले आहेत। अशाच पद्धतीने आरोग्याकडे पालकमंत्र्यांचं पूर्णतः दुर्लक्ष करून जनतेच्या आरोग्याच्या विषयावरती पालकमंत्री पूर्णपणे असक्षम ठरलेले आहेत। त्याचप्रमाणे आज पालकमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात MSCBच्या लोकांची बैठक घेऊन कोणत्या प्रकारची लाईट जाता कामा नये, कोणत्या प्रकारचं लाईटचा खंडोबा होता कामा नये, ही अशी सूचना देऊनही आज जे लोक आंदोलन करत आहेत त्या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होत आहेत। म्हणजे त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पण आता जळ पोचते आहे की आरोग्याच्या बाबतीत असलेल्या MSCBच्या बाबतीत जे जबरदस्ती मीटर लावले अदानीचे, त्या मीटरच्या बाबतीत आज जनतेला जी झळ पोचावी लागते त्या ठिकाणी पालकमंत्र्यांची पूर्णपणे MSCBच्या अधिकाऱ्यांनी अगदी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आहे। त्यामुळे पालकमंत्र्यांचं कोणताच अधिकारी ऐकत नाही हे यातून निष्पन्न होत आहे। त्यामुळे जिल्ह्यातल्या जनतेने आता पालकमंत्र्यावरती किती विश्वास ठेवावा। पालकमंत्री नको त्या ठिकाणी उधळपट्टी करत आहेत, नको त्या ठिकाणी पैसे खर्च करत आहेत। जसे रोरो बोट सेवेला खाजगी बोट जी आहे त्या बोटीला 2 कोटी 93 लाख रुपये डिझेल खर्चासाठी दिले। याचाच अर्थ पालकमंत्र्यांना जिल्ह्यातल्या नागरिकांचं सोयीसूतक नाही, जिल्ह्यातल्या नागरिकांचं भविष्य की जिल्ह्यातल्या युवकांचं भविष्य बाबत कोणत्याही प्रकारची काळजी पालकमंत्र्यांना नाही।